गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजूंसोबत जेवणाऱ्या अमित शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तामिळनाडूतल्या मंदिराच्या वादावरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर कोविडमध्ये खिचडी खाणाऱ्यांनी मोदी शहांवर टीका करू नये, शिंदेंचा पलटवार. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवरनं हिवाळी अधिवेशन तापलं. मुख्यमंत्री सहायता निधीत 100 कोटी जमा होऊनही केवळ 45,000 दिले. विरोधकांचा आरोप. तर माहिती अपुरी, मुख्यमंत्र्यांकडनं स्पष्ट. ठाण्यासह मुंबईलगतच्या महापालिकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार. सेना नेते विनायक राऊतांचा दावा. राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या काँग्रेसनं स्वतःची भूमिका ठरवावी. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आगामी महापालिका निवडणुकीत सोयीनुसार भाजप शिंदे एकत्र येणार. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपूरमध्ये एकत्रित लढणार. तर बहुतांश ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी. पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकरसह अटकेतल्या 2 महिलांना निवडणूक लढवण्यासाठी कोर्टाकडनं ग्रीन सिग्नल. गुन्ह्यातली माहिती घेऊन उमेदवारीचं ठरवू, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका. पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी भरावेच लागणार. स्टॅम्प ड्युटीपोटी रक्कम भरण्याचे मुद्रांक शुल्क विभागाचे आदेश. पार्थ पवारांना मोठा दणका. आणि इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना भरपाई मिळणार. 10,000 रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय. विमानांची उड्डाणं रद्द झाल्यानं अनेक दिवस प्रवाशांचे हाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.